नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर येथे कर्णकर्कश सायलेन्सरवर पोलिसांची धडक कारवाई. अवैध बदल केलेले सायलेन्सर जप्त करून नष्ट. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष मोहीम. ईश्वरपूर शहरातील नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत ईश्वरपूर पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व अवैध बदल केलेल्या मोटरसायकल सायलेन्सर विरोधात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान मोठा आवाज करणाऱ्या मोटरसायकलींची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे सायलेन्सर जप्त करून ते नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश लावंड, PSI मोहिते तसेच पोलीस कर्मचारी यादव, शरद बावडेकर, सलमान मुलानी, सचिन मोरे, निलेश पुणे आणि रवींद्र बनसोडे यांनी सहभाग घेतला. पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहनांमध्ये अवैध बदल न करण्याचे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रामचंद्र कुंभार. सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर, ईश्वरपूर डिव्हिजनचे माननीय SDPO अरुण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर वाहतूक शाखा यांच्या मार्फतीने ईश्वरपूर शहरामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती आम्ही कारवाई करत आहोत. त्याच अनुषंगाने ईश्वरपूर शहरामध्ये ध्वनी प्रदूषण करणारे जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत, ज्याच्यामुळे रुग्ण, शाळेतील विद्यार्थी, इतर नागरिकांना ज्याचा त्रास होत होता, अशा भरपूर तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या बुलेट चालकांनी त्यांचे सायलेन्सर मॉडिफाईड करून लावले होते, ज्यांच्यामुळे खूप त्रास होत होता, असे सर्व सायलेन्सर आम्ही बऱ्यापैकी काढून घेऊन त्याच्यावर रोलर फिरवून ते नष्ट केलेले आहेत. यापुढे देखील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की अशा पद्धतीचे जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत ते लोकांनी काढून घ्यावेत, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. आमची कारवाई अशीच यापुढेही चालूच राहील. धन्यवाद. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.